नवी मुंबई हाफ मॅरेथॉन सर्व शीख संप्रदायातले इथले सुप्रीम काउन्सिलचे सर्व प्रमुख आमचे सुरीजी आणि त्यांची पूर्ण टीम यांनी गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या जयंतीच्या निमित्तानं आज त्यांनी जी शहादत दिली त्या निमित्तानं या ठिकाणी ही मॅरेथॉन झाली। आणि आपण बघाल की फक्त शीख समाजातलेच बांधव याच्यामध्ये सहभागी झाले नव्हते, तर नवी मुंबईतले सर्व जातीय धर्मीय पंथीय लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग दिला। कुलदीपजी आणि त्यांची सर्व टीम यांनी या सहकार्याच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फार मोठं योगदान नवी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक चांगला संदेश सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। आणि आपण बघितलं असेल की प्रत्येक प्रकारच्या स्पर्धकांनी याच्यामध्ये सहभाग दर्शवला। आपल्या या नवी मुंबईची ओळख एक उच्च प्रतीची नवी मुंबईची आपल्या सर्व जातीय धर्मांची एकता ही दाखवून दिलेली आहे। आणि म्हणून 350व्या या त्यांच्या शहादतच्या निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन खूप मोठ्या प्रमाणात झालं। 5000 लोकांनी सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या प्रयत्नाला 11000 लोकांनी या ठिकाणी आपली सहमती दर्शवली। ही मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे। आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या सामाजिक बांधिलकी लक्षात घेतलेल्या स्पर्धांचं आयोजन नवी मुंबईमध्ये सातत्यानं होत राहील। आपण बघा की कुठल्याही प्रकारची अडचण नाही, कोणाला त्रास नाही, परंतु प्रत्येक शहरामध्ये कौमी एकता, सर्व जातीय धर्म लोक एकत्र राहून आम्ही गुण्यागोविंदानं राहतो, अशा पद्धतीचा संदेश या मॅरेथॉनच्या निमित्तानं दिला गेला। मी सर्व ॲथलेट्सना धन्यवाद करतो की भविष्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असा राहील। नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे माननीय आयुक्त आणि त्यांची सर्व टीम, पोलीस आयुक्त आणि त्यांची सर्व टीम आणि महाराष्ट्र सरकार या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतो आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा व्यक्त। निश्चित अभिमानाची बाब आहे की आपण जर बघितलं असेल की नवी मुंबईतले सगळे नागरिक सर्वात मोठ्या प्रमाणात आज इथे या रन मध्ये सहभागी झाले। हिंद की चादर आपण गुरु तेग बहादूर सिंगांची 350वी जयंती शीख समुदायामधली मोठी आपल्या बरोबर याच्याबरोबर होते। त्यांच्याबरोबरचा 5 किलोमीटरचा रन आपण त्यांच्याबरोबर जवळजवळ 6000 लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला। 10 किलोमीटरचा रन होता, 21 किलोमीटरचा रन होता, 32 किलोमीटरचा रन होते। आणि एकूणच आपण बघितलं असेल की आपल्याला हे जे काही एक्झरसाइज आहेत, व्यायाम आहेत, शारीरिक व्यायाम आहेत, सकाळी बाहेर पडल्यानंतर जे काही लाईफस्टाईल डिसीजेस आपल्याला आता मोठ्या प्रमाणात येतात ते कमी करण्यासाठी निश्चित फायदा होईल। आणि एक आपल्याला हेल्दी पॉप्युलेशन आपण सगळ्यात म्हणतो की आपला तरुण देश आहे, हा तरुण देश जर आपल्याला हेल्दी पण राहिला तर मला वाटतं की निश्चितपणे आपल्या देशासाठी खूप मोठी ती बाब राहणार आहे। आणि नवी मुंबई महानगरपालिका हे सगळं प्रत्येकाचं आरोग्य, चांगलं फिटनेस प्रमोट करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहील। वाहिगुरु जी का खालसा, श्री वाहिगुरु जी की फतेह। सबसे पहले मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहब का, श्री महाराष्ट्र के वन मंत्री गणेश जी नाइक साहब का, संजीव जी नाइक साहब का, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन के कमिश्नर कैलाश शिंदे सर का धन्यवाद करना चाहता हूं कि उनके ही सहयोग से हमें ये जो ट्रिब्यूट रन है उसका आयोजित करने का मौका मिला। देखिए, गुरु तेग बहादुर साहब जी को हिंद की चादर से संबोधित किया जाता है क्योंकि उन्होंने कश्मीरी पंडितों के धर्म की रक्षा के लिए अपनी जिंदगी न्यौछावर कर दी। उस समय जब कश्मीरी पंडितों को धर्म कन्वर्ट करने के लिए बहुत प्रेशर डाला गया था मुगल से, तभी गुरुजी ने एक संकल्प लिया कि हर मनुष्य को अपना धर्म चुनने का अधिकार होना चाहिए। और उस संकल्प को पूरा करने के लिए 1675 में गुरुजी ने अपनी शहादत दे दी। और आज हमारे लिए बहुत ही ये सौभाग्य की बात है कि हमें उस शहादत को प्रणाम करने का मौका इस मैराथन के जरिए मिल चुका है। तो मैं आप सभी को ये कहना चाहूंगा कि हमें बहुत खुशी की बात है। और साथ में मैं नवी मुंबई सुप्रीम काउंसिल के प्रेसिडेंट जसपाल सिंह सिंधु साहब का और नवी मुंबई के सारे गुरुद्वारा के प्रेसिडेंट साहब का भी धन्यवाद करना चाहता हूँ। उन्होंने काफी योगदान दिया इस मैराथन में। और हमारे लिए सिख समाज के लिए बहुत ही ऐतिहासिक मूवमेंट है कि महाराष्ट्र सरकार भी ये शहादत को बहुत ही प्रमोट कर रही है। इससे ज्यादा हमारे लिए क्या खुशी की बात हो सकती है।